नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स ही संकल्पना समजावून घेणार आहोत. मराठीमध्ये याला आपण सुदृढ वित्ताचे तत्व किंवा संतुलित वित्ताचे तत्व असं म्हणू शकतो. प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स हा सरकारच्या राजकोषीय धोरणाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च या संदर्भातलं सरकारचं जे धोरण असतं त्या धोरणाला राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसी असं म्हणतात. आणि या धोरणाकडे पाहण्याचा सनातनवादी दृष्टिकोन म्हणून प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्सकडे पाहिलं जातं. राजकोषीय धोरणाकडे पाहण्याचा हा सनातनवादी दृष्टिकोन आपण आज थोडक्यात समजावून घेऊया. तत्पूर्वी सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे कोण हे आपल्याला ठाऊक असायला हवं. साधारणतः 1930च्या पूर्वी काही अर्थशास्त्रज्ञ असे होऊन गेले, विशेषतः 16व्या 17व्या 18व्या शतकामध्ये, की ज्या अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं असं होतं की सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करता कामा नये. सरकारची अर्थव्यवस्थेमधली भूमिका देशाचं संरक्षण आणि कायदा सुव्यवस्था एवढीच मर्यादित असून सरकारनं देशाच्या उत्पादन व्यवस्थेमध्ये, बाजारपेठेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये. अशा प्रकारची विचारसरणी असणारे ॲडम स्मिथ सारखे अर्थशास्त्रज्ञ, जे.बी. से यांच्यासारखे अर्थशास्त्रज्ञ, ज्यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात. या सनातनवादी अर्थशास्त्राच्या स्पष्टीकरणाची आणखीन अनेक गृहीतक आहेत. आत्ता आपण ती पाहण्याची इथे गरज नाही, पण आत्ता आपण एवढंच समजावून घेऊया की हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमधल्या सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध करणारे अर्थशास्त्रज्ञ होते. आणि या अर्थशास्त्रज्ञांचा सरकारच्या राजकोषीय धोरणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स. काय सांगतं प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स? प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स हे बॅलन्स्ड बजेट क्रायटेरिया दर्शवणारं तत्व आहे, किंवा हे सुदृढ वित्ताचं तत्व जे आहे हे संतुलित बजेट, संतुलित अर्थसंकल्पाची पाठराखण करणारं तत्व आहे. आता संतुलित अर्थसंकल्प म्हणजे काय? तर ज्या अर्थसंकल्पामध्ये खर्चाची बाजू आणि उत्पन्नाची बाजू दोन्ही सारख्या असतात, त्याला बॅलन्स्ड बजेट असं म्हणतात. ओके. ज्या अर्थसंकल्पामध्ये जेवढी खर्चाची बाजू तेवढीच उत्पन्नाची बाजू, किंवा जेवढं सरकारकडे उत्पन्न येतं तेवढाच सरकार खर्च करतं. थोडक्यात या अशा प्रकारच्या अर्थसंकल्पामध्ये अगोदर उत्पन्नाची बाजू विचारात घेतली जाते. अगोदर उत्पन्न कसं मिळेल, कोणत्या मार्गाने मिळेल आणि किती मिळेल हे विचारात घेतलं जातं. आणि मग या उत्पन्नामध्ये राहून सरकारनं खर्च कसे करायचे याचा विचार केला जातो आणि दोघांचं संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारच्या खर्चाची बाजू आणि सरकारच्या उत्पन्नाची बाजू यांचं संतुलन दर्शवणारं बजेट किंवा अर्थसंकल्प म्हणजे बॅलन्स्ड बजेट, संतुलित अर्थसंकल्प. प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स हे तत्व या बॅलन्स्ड बजेटला पाठिंबा देतं, किंवा सरकारचा अर्थसंकल्प हा संतुलित असावा असं सांगतं. सरकारने आपल्या खर्चाची बाजू उत्पन्नापेक्षा वाढवू नये अशा प्रकारची मांडणी हे तत्व करतं. आता म्हटलं तसं हा क्लासिकल अप्रोच आहे, हा सनातनवादी दृष्टिकोन आहे. आणि हा सनातनवादी दृष्टिकोन तसा का आहे? कारण मुळात सनातनवादी अर्थशास्त्र हे जे.बी. सेच्या पुरवठा आपली मागणी निर्माण करतो या तत्वावर आधारित आहे. जे.बी. से हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होता, आपल्याला ठाऊक आहे. या अर्थशास्त्रज्ञानं एक बेसिक प्रिन्सिपल मांडलं होतं, मूलभूत तत्व मांडलं होतं, ते म्हणजे पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा जेवढा होईल तेवढी अर्थव्यवस्थेमध्ये मागणी निर्माण होत असते. सेचे तत्व आपण यापूर्वी पाहिलेलं आहे किंवा इतर व्हिडिओमध्ये
आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यामुळे पुरवठा आपली मागणी निर्माण करत असल्यामुळे अतिरिक्त उत्पादनाची शक्यता नसते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जेवढं उत्पादन होईल तेवढी मागणी निर्माण होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेमधले उत्पादक अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन क्षमतांना त्याच्या मॅक्झिमम लिमिट अतिरिक्त किंवा कमाल क्षमतांपर्यंत पुशअप करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचा परिणाम असा होतो की अर्थव्यवस्थेमधल्या सर्व घटकांना रोजगार उपलब्ध होत असतो. ज्याला अर्थव्यवस्थेमध्ये काम करायचं आहे, ज्याची काम करण्याची इच्छा आहे, ज्याची काम करण्याची क्षमता आहे, त्या प्रत्येकाला त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार मिळत असतो आणि सर्वांना रोजगार मिळत असल्यामुळे अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या स्थितीमध्ये असते. हा जो बॅलन्स आहे तो सनातनवाद्यांच्या मते हा बाजारपेठेने निर्माण केलेला बॅलन्स आहे आणि या बॅलन्समध्ये, या संतुलनामध्ये सरकारनं हस्तक्षेप करण्याची गरज नाही. सरकारनं अशा प्रकारे हस्तक्षेप केला तर त्यातून अनबॅलन्स्ड, असंतुलन निर्माण होण्याची शक्यताच वाढते. त्यामुळे सरकारनं कोणत्याही प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये. मग सरकारने काय करावं? सरकारचं प्रमुख काम आहे देशाचं विदेशी आक्रमणापासून संरक्षण करणं, म्हणजे देशाच्या सीमांचं संरक्षण करणं आणि देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पाहणं, एवढीच सरकारची जबाबदारी आहे. आणि तेवढंच फक्त सरकारने हस्तक्षेप करावा किंवा तेवढ्याच सरकारने काम करावं. या पलीकडे जाऊन स्वतःच्या कंपन्या स्थापन करणं, त्याद्वारे उत्पादन घेणं, लोकांना वस्तू आणि सेवा पुरवल्या जातात की नाही हे पाहणं, ही कामं सरकारनं करू नयेत. कारण ही कामं सरकार करायला गेलं की सरकारचा खर्च वाढत जाणार. खर्च वाढत गेला की सरकारला उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार. उत्पन्न मिळवायचं म्हटलं की टॅक्सेस वाढवावे लागणार, कर वाढवावे लागणार आणि कर वाढवायचे म्हटलं की अर्थव्यवस्थेमधली बाजारपेठेमधली जी उत्पादनाची प्रक्रिया आहे तिच्यामध्ये अडथळे निर्माण होणार. बाजारपेठेमधले मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन निर्माण झाले ती त्यामध्ये हस्तक्षेप होणार, त्यामध्ये अडथळा निर्माण होणार आणि त्यामुळे ही जी व्यवस्था बॅलन्स्ड सुरू आहे ती व्यवस्था अडचणीमध्ये येणार. मग अशा या अर्थव्यवस्थेमध्ये, सनातनवादी अर्थव्यवस्थेमध्ये जर काही कारणामुळे जर अनबॅलन्स निर्माण झाला तर काय, याचं उत्तर सुद्धा सनातनवाद्यांनी देऊन ठेवलंय. ॲडम स्मिथच्या मते अशा परिस्थितीमध्ये अदृश्य हात, नैसर्गिक हात त्याची काळजी घेईल. अर्थव्यवस्थेमधली ही जी व्यवस्था आहे, जी मागणी पुरवठ्याच्या नियमावर आधारित आहे, ही व्यवस्था आपोआपच त्याची काळजी घेईल आणि अशा प्रकारे अतिरिक्त स्वरूपात निर्माण झालेली मागणी किंवा पुरवठा आणि त्यामुळे आलेली मंदी किंवा तेजी ही अर्थव्यवस्थेमध्ये निपटून काढली जाईल. तर त्याचा विचार सरकारने करण्याची गरज नाही. अशा प्रकारच्या विचारांवर आधारित सनातनवादी आपलं म्हणणं मांडतात आणि त्यामुळे सनातनवाद्यांचा जो बजेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, अर्थसंकल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो बॅलन्स्ड बजेटचा, संतुलित अर्थसंकल्पाचा आहे. सरकारनं आपले खर्च वाढवू नये, वाढवण्याचं कारण नाही आणि खर्च वाढवायचे नाहीत म्हटल्यावर उत्पन्न पण वाढवण्याची गरज नाही आणि उत्पन्न वाढवायचे नाहीत म्हटल्यावर कर देखील वाढवण्याची गरज नाही. ओके. सनातनवादी असा बॅलन्स्ड बजेटचा अप्रोच का मांडतात, याची कारण आपण थोडक्यात समजावून घेऊया. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स हे बॅलन्स्ड बजेट अप्रोच असणारं तत्व आहे, संतुलित अर्थसंकल्पाची मांडणी करणारं तत्व आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी सरकारनं जो अर्थसंकल्प सरकार मांडतं तो उत्पन्न बरोबर खर्च असा दर्शवणारा असावा, अशा प्रकारची मांडणी करणारी. अशा प्रकारचा दृष्टिकोन हे सनातनवादी का ठेवतायत, त्याची काही स्पष्टीकरणं सनातनवाद्यांनी दिलेली आहेत. काय होतं, ज्यावेळेला अनबॅलन्स्ड बजेट निर्माण होतं, म्हणजे असंतुलित अर्थसंकल्प मांडला जातो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण असंतुलित अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प या अर्थानेच विचारात घेतो बऱ्याच वेळा. ओके. इथं ज्यावेळेला असंतुलित अर्थसंकल्प निर्माण होतो त्यावेळेला अर्थसंकल्प म्हणजे हा तुटीचा अर्थसंकल्प असणार आहे आणि ज्यावेळेला तुटीचा अर्थसंकल्प निर्माण होतो त्यावेळेला ती तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज उभारावं लागतं. सरकारला बाजारपेठेमधून मार्केट बॉरोविंग्स, कर्जाची उभारणी करावी लागते. सरकार ज्यावेळेला अशा प्रकारे कर्जाची उभारणी करतं त्यावेळेला कर्जाऊ निधी जे बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात, कर्जाऊ निधी म्हणजे कर्जाऊ देण्यासाठी जे पैसे उपलब्ध असतात बँकांकडे, वित्त संस्थांकडे, लोकांकडे,
त्यामध्ये सरकार वाटेकरी होतं. सरकार त्यातला बराचसा निधी आपल्याकडे घेतं असंतुलित अर्थसंकल्प संतुलित करण्यासाठी किंवा तो खर्च भरून काढण्यासाठी. आणि अशा वेळेला बाजारपेठेमधल्या खाजगी उद्योजकांना, खाजगी गुंतवणुकांसाठी पैसा शिल्लक राहत नाही किंवा पैशाची उपलब्धता कमी होते आणि त्याचा परिणाम रोजगारावर होतो. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार संधी कमी उपलब्ध होतात आणि बेरोजगारी निर्माण होऊ शकते. म्हणून अनबॅलन्स्ड नको, बॅलन्स्ड बजेट असलं पाहिजे. ह्याचं दुसरं एक स्पष्टीकरण दिलं जातं ते म्हणजे एक्सटेन्शन ऑफ स्टेट फंक्शन्स बियॉन्ड कपॅसिटी ऑफ द गव्हर्नमेंट. ज्यावेळेला सरकार आपल्या क्षमतांच्या पलीकडं, अनबॅलन्स्ड बजेटचा अर्थ काय होतो? सरकारचं बजेट अनबॅलन्स्ड आहे, सरकारचं बजेट असंतुलित आहे. याचा अर्थच मुळात असा होतो की सरकार आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन काम करतं. आणि ज्यावेळेला असं सरकार क्षमतांच्या पलीकडे जाऊन काम करतं, आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन काम करतं, त्यावेळेला सरकारची ती ॲक्शन इररिस्पॉन्सिबल ॲक्शन असते. ती कृती ही इररिस्पॉन्सिबल, जबाबदारी दर्शवणारी नसते. जबाबदारीच्या पलीकडे जाऊन जेव्हा सरकार काम करतं त्यावेळेला त्यातून सरकारच्या कामामध्ये अकार्यक्षमता येण्याची शक्यता जास्त वाढते. कारण मुळात सरकारच्या स्वतःच्या आर्थिक स्वरूपाचे मार्ग निर्माण करण्याच्या क्षमता मर्यादित असतात, त्याच्या विशिष्ट मर्यादा असतात. आणि त्या मर्यादांच्या बाहेर जाऊन ज्यावेळेला सरकार काम करतं त्यावेळेला त्याचा अर्थ असा असतो की सरकार तुटीचा अर्थसंकल्प मांडते. याचा अर्थ सरकार क्षमतांच्या बाहेर जाते, म्हणजे सरकार इररिस्पॉन्सिबल होते, सरकार क्षमतांच्या पलीकडे जाऊन काम करते. आणि असं क्षमतांच्या पलीकडे जाऊन काम करणं हे जबाबदारीच्या पलीकडे जाऊन काम करण्यासारखं आहे आणि त्यामुळे अकार्यक्षमता निर्माण करण्यासारखं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनबॅलन्स्ड बजेट मे जनरेट इन्फ्लेशन. जेव्हा सरकार तुटीचा अर्थसंकल्प जाहीर करतं त्यावेळेला काय होतं? सरकारचा खर्च उत्पन्नापेक्षा वाढलेला असतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढला याचा अर्थ सरकारचा खर्च अधिक झाला, म्हणजेच तेवढे जास्त पैसे अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाले कर्जाच्या रूपाने आणि तत्सम स्वरूपाने इतर मार्गाने. ज्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसे निर्माण होतात तर सरकारचा खर्च वाढतो, त्यावेळेला ते पैसे सगळे लोकांच्या हातामध्ये जातात. पैसे लोकांच्या हातामध्ये गेले त्यातून अतिरिक्त मागणी निर्माण होते. अतिरिक्त मागणी निर्माण झाली की त्यातून काय होणार? अर्थव्यवस्थेमध्ये महागाईची स्पायरल्स निर्माण होणार, महागाईची चक्र निर्माण होणार आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महागाई निर्माण होण्यास अशा प्रकारचं अनबॅलन्स्ड बजेट निर्माण होतं. त्यामुळे बॅलन्स्ड बजेट असलं पाहिजे असं सनातनवादी म्हणतात. आणखीन एक त्यांनी गोष्ट सांगितली ती म्हणजे अनबॅलन्स्ड बजेटमुळे अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिक अनसर्टिनिटी निर्माण होते आणि त्यामुळे इनस्टॅबिलिटी, स्थैर्य प्रमोट केलं जातं. अशा प्रकारच्या अनबॅलन्स्ड बजेटमुळे ज्या सरकारचा खर्च उत्पन्नापेक्षा वाढतो, बॅलन्स बजेट हे किंवा अर्थसंकल्प असंतुलित असतो, अशा वेळेला तो असंतुलित खर्च भरून काढण्यासाठी सरकारला कर वाढवावे लागतात. कर वाढवत असताना कर वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन क्षमता कमी होतात. कारण खाजगी उद्योजक मग ते उत्पादक, गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुका कमी करतात आणि त्यामुळे करांना प्रतिसाद देण्याचं टाळतात. बरोबर? त्यामुळे उत्पन्न लपवण्याकडे कल वाढतो. या सगळ्या घडामोडींमुळे अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता वाढते, पर्यायानं त्यातून अस्थैर्य वाढतं आणि अर्थव्यवस्था अस्थिरतेकडे जाते, अनिश्चिततेकडे जाते. अशा प्रकारे अर्थव्यवस्था अनिश्चिततेकडे जाणं, अस्थिरतेकडे जाणं चांगलं नाही आणि त्यामुळे बजेट बॅलन्स्ड असलं पाहिजे, अर्थसंकल्प हा संतुलित असला पाहिजे असे सनातनवादी म्हणतात. आणखीन एक त्याचं स्पष्टीकरण सांगता येतं ते म्हणजे अशा प्रकारे जर सातत्यानं सरकार अनबॅलन्स्ड बजेट मांडत राहिलं तर त्यातून सरकारवर पब्लिक डेब्ट, सार्वजनिक ऋण किंवा सार्वजनिक कर्जाचा भार वाढत जातो. यावर्षी अनबॅलन्स्ड, यावर्षी कर्ज निर्माण झालं, पुढच्या वर्षी पुन्हा अनबॅलन्स, त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा अनबॅलन्स, पुन्हा कर्ज निर्माण झालं, पुन्हा कर्ज निर्माण झालं, पुन्हा कर्ज निर्माण झालं. ज्यावेळेला सरकार सातत्यानं अशा प्रकारे अनबॅलन्स्ड बजेट मांडत जातं तेव्हा त्यातून सातत्याने काय होतं? सरकारवर कर्ज निर्माण होत जातं आणि पूर्वीची कर्ज फिटत नाही, पूर्ण होतं आणि त्यातून नवीन कर्ज निर्माण होत जातं आणि त्यातून सरकार कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकत जातं. आणि मग पुढे काय होतं? सरकार ज्यावेळेला अशा प्रकारे कर्जांच्या सापळ्यामध्ये अडकत जातं त्यावेळेला पूर्वीच्या कर्जांची देणी, पूर्वीच्या कर्जांवरचं व्याज देणं, यातूनच सरकारचे खर्च वाढत जातात
आणि मग सरकार कायम सातत्याने अशा सापळ्यामध्ये अडकत जातं, त्यातून बाहेर कधीही येत नाही. आणि त्यामुळे सरकारनं बॅलन्स्ड बजेट मांडलं पाहिजे, संतुलित अर्थसंकल्प मांडला पाहिजे, या असं सनातनवादी म्हणतात. यालाच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स असं म्हणतात. ओके. आधुनिक अर्थशास्त्रज्ञाचा दृष्टिकोन मात्र यापेक्षा विपरीत आहे. विशेषतः केन्सच्या उदयानंतर आधुनिक अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की सरकारचा अर्थसंकल्प हा तुटीचा असला पाहिजे. आधुनिक अर्थशास्त्र असं का म्हणतात हे आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमधून समजावून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.